आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे बॉलिवूडचा किंग खान हा सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणारा सेलिब्रिटी ठरलाय। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, शाहरुख खाननं तब्बल 92 कोटी रुपये इतका इन्कम टॅक्स भरला आहे। फॉर्च्यून इंडियानं 2023-24 मध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची एक यादीच प्रसिद्ध केली आहे। किंग खानच्या नंतर तमिळ सुपरस्टार थलपती विजय, त्याखालोखाल सलमान खान, त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचा सर्वाधिक इन्कम टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये समावेश आहे। 2023 मध्ये शाहरुख खानच्या संपत्तीत 1300 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। फोर्ब्सच्या मते 2022 मध्ये शाहरुखची संपत्ती 5116 कोटी रुपये इतकी होती। जवान आणि पठाणच्या यशानंतर संपत्ती 8% वाढले। शाहरुखच्या पठाणनं 1050 कोटी रुपयांची कमाई केली होती। आणि पुन्हा एकदा सकाळच्या 100 बातम्या। पुणे शहरात मोठ्या थाटात पुणे फेस्टिवलचं उद्घाटन पार पडलं। पुणे फेस्टिवलचं 36वे वर्ष आहे। या फेस्टिवलला अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळेला पारंपरिक वाद्य वापरण्याचं आवाहन अजित पवार यांनी गणेश मंडळांना केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडला वाढवण बंदराशी जोडण्याचे निर्देश दिले। तसंच पालघरमध्ये विमानतळ बांधण्याचा फिजिबिलिटी अहवाल सुद्धा तातडीनं सादर करायचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। बॉलिवूडचा किंग खान सर्वाधिक इन्कम टॅक्स भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे। शाहरुख खाननं 92 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला आहे। फॉर्च्यून इंडियानं 2023-24 मधील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली। यात किंग खान नंतर तमिळ सुपरस्टार थलपती विजय, त्यापाठोपाठ सलमान खान, अमिताभ बच्चन आणि विराट कोहली यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या 12 भावांनी महिलेचं छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचं समोर आलं। कन्नडच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर या सर्व 12 जणांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेत। मुंबईतल्या काळा चौकीत राहणाऱ्या प्रणाली बारड या लाडक्या बहिणीनं या योजनेच्या पैशातून आरतीच्या घुंगरांचा व्यवसाय सुरू केला। या महिलेनं वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी या महिलेचं कौतुक केलं। राज्य सरकार इंदापुरातील उजनी धरणात 2 कोटी रुपयांचं मत्स्यबीज सोडणार आहे। तब्बल 28 वर्षांनी सलग दुसऱ्या वर्षी मत्स्यबीज सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे मच्छीमार बांधवांना चांगले दिवस येतील। देशातील पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयापुरम असं बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। श्री विजयापुरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचं आणि अंदमान निकोबार बेटांच्या अद्वितीय भूमिकेचं प्रतीक आहे, असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं।